मुंबई महानगरपालिकेत भाजपचा महापौर बसणार हे जवळपास निश्चित असताना शिंदेंच्या शिवसेनेला उपमहापौर आणि सुधार समिती दिली जाणार आहे। यासाठी आता उपमहापौरपदी महिलेची निवड हे जवळपास निश्चित मानलं जात आहे। त्याकरता पक्षातील 2 वरिष्ठ आणि अनुभवी नगरसेवकांची चर्चा असून सुधार समितीचं पद पुरुषांमधून नेमणूक केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। उपमहापौर पदासाठी तृष्णा विश्वासराव आणि यामिनी जाधव यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे। 2014ला तृष्णा विश्वासराव या सभागृह नेत्या होत्या, तर त्याचवेळी महापौर पद हे अनुसूचित जाती जमातीसाठी आरक्षित असताना त्यावेळी महापौर पदासाठी यामिनी जाधव यांचं नाव चर्चेत होतं। मात्र त्यावेळी स्नेहल आंबेकर यांची निवड झाल्यानं यामिनी जाधव यांना महापौर पदानं हुलकावणी दिली होती। आता उपमहापौरपदी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणाची नेमणूक करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मुंबई महापालिकेवर भाजपचा महापौर येणं हा मुंबईसाठी काळा दिवस असेल। मुंबईचं अस्तित्व संपवण्याचं काम भाजपनं केल्याचा आरोप पुन्हा एकदा संजय राऊतांनी केला। तर दुसरीकडे भाजपचा महापौर होणे मुंबईसाठी सुवर्ण दिन असल्याचं भाजपचे नवनाथ बन यांनी म्हटलं। राऊतांचे पंजोबा आले तरीही मुंबई राज्यापासून वेगळी केली जाऊ शकत नसल्याचा पलटवार बन यांनी केला। भाजपचा महापौर या मुंबई शहरावरती येणं हा मुंबईसाठी आणि 106 हुतात्म्यांसाठी काळा दिवस असेल। कारण ह्या मुंबईचं अस्तित्व आणि अस्मिता संपवण्याची कामगिरी भाजपने केली। ही मुंबई भविष्यात उद्योगपतींच्या हातामध्ये दिली जाईल पूर्णपणे। एकनाथ शिंदे यांच्या मदतीनं भारतीय जनता पक्षाचा महापौर येणं ही महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी अत्यंत दुःखद असा हा दिवस असेल, काळा दिवस असेल, इतकंच मी आता सांगू शकतो। संजय राऊत किंवा संजय राऊतांचे वडील आले तरीही मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाऊ शकत नाही। मुंबई ही महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे, महाराष्ट्राची राजधानी आहे। निवडणूक जवळ आली की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, गुजरातला जोडणार, पाकिस्तानला जोडणार अशा अवया उठवण्याचं काम संजय राऊतांकडनं सातत्यानं केलं जातं आहे। परंतु आम्ही हे वारंवार सांगतोय, मुंबई लुटायचं काम कोणी केलं तर संजय राऊत तुम्ही केलं, मुंबईला खड्ड्यात घालण्याचं काम केलं तर उद्धवजी ठाकरे तुम्ही केलं। आता मुंबईसाठी सुवर्ण दिन येणार आहेत, सोन्याचे दिवस येणार आहेत। अंत्यसंस्कार होण्याआधीच विलिनीकरणाची चर्चा कोणी आणि का सुरू केली? सुनील तटकरेंचा सवाल। भाजपसोबत सत्तेत जावं हीच दादांची 2019 पासूनची इच्छा। माझाशी एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत तटकरेंची तोफ। उपमुख्यमंत्रीपद आणि राष्ट्रवादीचं राष्ट्रीय अध्यक्षपदच सुनेत्रा पवार यांच्याकडेच राहावं अशी आमची इच्छा। रोहित पवारांची रोखठोक भूमिका। मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर होणार हे जवळपास निश्चित। भाजपचा महापौर झाल्यास मुंबईसाठी काळा दिवस। संजय राऊतांचा घणाघात तर नवनाथ बन यांच्याकडून राऊतांचा समाचार। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा आज अखेरचा दिवस। 7 तारखेला पार पडणार मतदान तर 9 तारखेला मतमोजणी। 32 तास मुंबई पुणे एक्सप्रेसवे ठप्प। प्रवाशांकडून घेतलेला टोल परत करा। वाहतूक कोंडीवरून राज ठाकरे संतापले। सरकारचा खोडगेपणा अनाकलनीय, राज ठाकरेंचा हल्लाबोल। लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काँग्रेसच्या महिला खासदारांकडून हल्ला करण्यात येणार होता। भाजप खासदार सौमित्र खान यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप। लोकसभेत पंतप्रधान मोदींना अध्यक्षांनीच न येण्याची विनंती केली। काँग्रेस खासदारांकडून हल्ल्याची भीती ही व्यक्त करण्यात आली होती। आक्रमक काँग्रेस खासदारांमुळे लोकसभा उद्यापर्यंत तहकूब। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।